श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? सकाळी उठून देवासमोर बसता, दिवा लावता, अगरबत्ती लावता, देवाचे नामस्मरण सुरू करता आणि अचानक जांभळ्या येतात. कधी एकदा तर कधी पुन्हा पुन्हा जांभळ्या येतात. तर मनात एक प्रश्न निर्माण होतो, देवपूजा करताना जांभळ्या काय येतात? ही काही आध्यात्मिक खूण आहे का? देव माझ्यावर नाराज आहे का? माझी पूजा चुकीची होत आहे का? किंवा शरीरातून काही वेगळा संकेत मिळतोय का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचे उत्तर शांतपणे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. या विषयाकडे आपण वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून पाहणार आहोत. सर्वप्रथम एका महत्त्वाची गोष्ट, देवपूजा करताना जांभळ्या येणे म्हणजे काहीतरी वाईट घडणार आहे असा निश्चित पुरावा सुद्धा नाही. तसेच जांभळ्या आल्या म्हणून देव नाराज आहेत किंवा तुमची पूजा स्वीकारली जात नाही असेही समजू नका. जांभळ्या येणं ही शरीराची एक नैसर्गिक क्रिया आहे. म्हणून सर्वप्रथम ही मनातली भीती दूर करा. देवाची पूजा करताना जांभळ्या आली तर स्वतःला दोष देऊ नका. फक्त शांतपणे पुन्हा एकदा मन एकाग्र करा. झोप पूर्ण न झाल्यामुळे जांभळ्या येऊ शकतात. आजकाल अनेकांची झोपण्याची वेळ अनियमित झाली आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणे, कामाचा ताण, अभ्यास, चिंता किंवा घरातील जबाबदाऱ्या यामुळे झोप पूर्ण होत नाही. सकाळी उठून आपण थेट देवपूजेला बसतो. शरीर अजूनही थकलेलं असते आणि शांत वातावरणात बसल्यानंतर शरीराची थकवा जाणवण्याची ही प्रक्रिया अधिक स्पष्ट होऊ शकते. यामुळे सुद्धा आपल्याला जांभळ्या येऊ शकतात. म्हणून रोज सकाळच्या पूजेच्या वेळी जांभळ्या येत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, माझी झोप व्यवस्थित होत आहे का? कदाचित उत्तर हे तिथेच सापडेल. शांत वातावरणामुळेही जांभळ्या येऊ शकतात. देवघरात आपण शांत बसतो, मोबाईल बाजूला ठेवतो, बोलणे थांबवतो आणि काही डोळे बंद करून मंत्र म्हणतो, नामस्मरण करतो. या सगळ्यामुळे शरीर आणि मन कसं एकदम रिलॅक्स होऊन जातं. आणि काही लोकांमध्ये अशा शांत अवस्थेत जांभळ्या येणं अगदी सामान्य असू शकते. म्हणून पूजा करताना जांभळ्या आल्या म्हणून घाबरायचं कारण नाही. पूजा करताना आपण एका स्थितीत बराच वेळ बसतो. काही जण पूजा करताना बराच वेळ खाली बसतात, काही पद्मासनात, काही मांडी घालून, तर कधी एका जागी शांत बसून. यावेळी शरीराची हालचाल कमी होते. विशेषतः सकाळी शरीर संपूर्ण सक्रिय झालेले नसेल तर जांभळ्या येऊ शकते. त्यामुळे पूजा करताना शरीराला आरामदायी स्थितीत बसण्याचा प्रयत्न करा. खोलीतील हवा आणि वातावरण, देवघराची जागा बंद असेल किंवा हवा खेळती नसेल, खोलीत उष्णता जास्त असेल तरीही अस्वस्थता किंवा झोप येण्यासारखी भावना होऊ शकते. म्हणून पूजा करताना शक्य असल्यास जागा स्वच्छ आणि हवेशीर ठेवा. अगरबत्ती किंवा धूप वापरत असाल तर त्याचा धूर खूप जास्त होणार नाही याची काळजी घ्या. भक्ती करताना आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक ताण कमी होत असताना शरीरात प्रतिक्रिया काय होते? काही लोक दिवसभर ताणतणावात असतात. कामाचा ताण असतो, कुटुंबाची चिंता असते, पैशाची चिंता आणि त्यांच्या भविष्यातील काळजी. अनेक विचार मनात सुरू असतात. पण देवासमोर बसल्यावर काही क्षणासाठी मन कसं एकदम शांत होऊन जातं. नामस्मरण सुरू होतं. मनावरील ताण हा थोडासा कमी होऊन जातो. अशा वेळी शरीर रिलॅक्स होताना जांभळ्या येऊ शकतात. म्हणून कधीकधी पूजा आपल्यासाठी मन शांत करण्याचा एक सुंदर क्षण ठरू शकतो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं, आता या विषयाची दुसरी बाजू समजून घेऊया. आपल्या समाजात विविध भक्ती परंपरांमध्ये पूजा, मंत्र जप किंवा ध्यान करताना येणाऱ्या जांभळ्यामध्ये वेगवेगळ्या श्रद्धा आणि समजुती आढळतात. काही लोक त्याला मनातील बदलांशी जोडतात. काही जण त्याला आध्यात्मिक अनुभव मानतात. पण यापैकी कोणत्याही विशिष्ट अर्थाला सार्वत्रिक किंवा निश्चित धार्मिक नियम समजणे योग्य नाही. म्हणून जांभळ्या आली म्हणजे अमुक आध्यात्मिक संकेतच आहे असे ठामपणे सांगता सुद्धा येणार नाही. भक्तीमध्ये श्रद्धा असावी, पण श्रद्धेसोबत विवेकही असावा. जांभळ्या आली तर पूजा थांबवायची का? अजिबात नाही. जांभळ्या आल्या म्हणून पूजा अर्धवट सोडण्याची आवश्यकता जरासुद्धा नाही.
शांतपणे एक दीर्घ श्वास घ्या, थोडे पाणी प्या, पुन्हा देवाकडे मन केंद्रित करायचा प्रयत्न करा आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. बस. स्वतःला दोष देण्याची जरासुद्धा गरज नाही. पूजा करताना मन एकाग्र कसं करावं? जर तुम्हाला वारंवार जांभळ्या येत असेल आणि मन पूजात करत स्थिर राहत नसेल तर काही सोपे उपाय करून पाहू शकता. पूजेपूर्वी चेहरा धुवा, थोडे पाणी प्या, देवघरात हवा खेळती ठेवा, मोबाईल काही वेळ बाजूला ठेवा आणि घाईघाईने पूजा करू नका. 2-3 मिनिटे आधी शांत बसा, नंतर नामस्मरण सुरू करा. प्रत्येक नामासोबत मनातील एक चिंता स्वामींच्या चरणी सोपवण्याचा एक प्रयत्न करा. पूजेपेक्षा ही भावना खूप महत्त्वाची असते. कधी आपण पूजा करताना विचार करतो का, फुले योग्य आहेत का, दिवा योग्य दिशेला आहे का, मंत्रात काही चूक झाली आहे का, जांभळ्या का आल्या, माझ्याकडून काही चुकीचे तर झाले नाही ना, अशा विचारामध्ये संपूर्ण पूजा निघून जाते. पण लक्षात ठेवा, देवपूजा म्हणजे भीती निर्माण करण्याची गोष्ट जरासुद्धा नाही. पूजा म्हणजे आपल्या मनाला काही क्षण शांत करण्याचा, कृतज्ञ होण्याचा आणि चांगले विचार निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही मोठी पूजा करू शकत नसाल तरी चालेल. 5 मिनिटे मनापासून नामस्मरण करा, तेही आपल्यासाठी खूप पुरेसं आहे. श्री स्वामी समर्थांच्या भक्तासाठी हा सुंदर संदेश. श्री स्वामी भक्तांनो, समजा तुम्ही देवासमोर बसलात, डोळे बंद केले आणि अचानक जांभळ्या आल्या. त्या क्षणी स्वतःला दोष देऊ नका. स्वामी माझ्यावर नाराज झाले असंही समजू नका. उलट स्वतःला सांगा, माझे शरीर थकले असेल, मी शांत होतोय आणि पुन्हा मन स्वामींच्या चरणी लावतोय आणि पुन्हा नामस्मरण सुरू करतोय. कारण खरी भक्ती म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या शारीरिक प्रतिक्रियेला घाबरणे नाही. खरी भक्ती म्हणजे विश्वास, संयम आणि चांगल्या कर्माचे मार्ग स्वीकारणे होय. पुढच्या वेळी पूजा करताना जांभळ्या आली तर लगेच पूजा थांबवू नका. प्रथम स्वतःला विचारा, काल माझी झोप किती झाली, मी थकलो आहे का, मी सकाळी काय खाल्ले किंवा पाणी पिलो का, देवघरात हवा खेळती आहे का. मन शांत करून पूजा सुरूच ठेवा. यामुळे तुम्हाला स्वतःच्या शरीराची आणि मनाची जाणीव होईल. मित्रांनो, देवपूजा करताना जांभळ्या येणे हे बहुतेक वेळा शरीराची नैसर्गिक प्रक्रिया असू शकते. त्याला लगेच शुभ अशुभ संकेत मानण्याची गरजच नाही. देव तुमच्या जांभळ्याकडे पाहत नाही, देव तुमच्या भावनेकडे पाहतो. तुम्ही किती मोठा नैवेद्य दाखवला यापेक्षा तुमच्या मनात किती प्रेम आहे हे महत्त्वाचं आहे. तुम्ही किती वेळा पूजा केला त्यापेक्षा किती मिनिटात तुमचे मन किती प्रामाणिक होते हे महत्त्वाचे आहे. म्हणून पुढच्या वेळी पूजा करताना जांभळ्या आली तर घाबरू नका. एक दीर्घ श्वास घ्या, मन शांत करा आणि प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ. कदाचित त्या क्षणाला तुम्हाला एक सुंदर गोष्ट जाणवेल. देवापासून दूर जाण्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाजवळ येण्यासाठी आपण पूजा करतो. शेवटी श्री स्वामी समर्थाच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया, हे श्री स्वामी समर्थ, माझ्या मनातील भीती दूर करा, मला योग्य अयोग्य समजण्याची बुद्धी द्या, माझ्या हातून चांगले कर्म घडू द्या. सुख असो वा दुःख, तुमच्यावरील माझा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.